जादा परताव्याचा आमिष दाखवून ग्लोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनीनं शेकडो गुंतवणूकदारांची 280 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी 9 डिसेंबर रोजी कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायाधीश शिवकुमार डिगे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली। त्यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि अन्य तपास अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते। त्यानुसार आज सर्व अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं। शिवाजी कोळी यानं ग्लोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनीची स्थापना केली आणि त्यानंतर शेकडो गुंतवणूकदारांची 280 कोटींची फसवणूक केली। मुख्य सूत्रधार शिवाजी कोळीसह ग्लोबस कंपनीच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला। या प्रकरणी 9 डिसेंबरला न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी झाली। तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी अधिकारी श्रीकांत इंगवले, पल्लवी यादव, विशाल मुळे, शीतलकुमार कोल्हाळ, चेतन मसुटगे यांनी या फसवणुकीचा योग्य तपास केला नसल्याबद्दल न्यायालयानं ताशेरे ओढत सर्वच अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं। तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह अन्य सर्व अधिकाऱ्यांनी आज सर्किट बेंचमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं, तर फिर्यादीच्या वतीनंही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं। आता 22 डिसेंबरला माजी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा प्रत्यक्ष हजर राहण्याचे न्यायालयानं आदेश दिले आहेत। या प्रकरणी ॲडव्होकेट जयंत बारदेसकर, नकुल शुक्ल, अहिल्या नलवडे तर सरकार पक्षाच्या वतीनं श्रीराम चौधरी यांनी काम पाहिलंय।